नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 18 तारखेला होणार हे आता निश्चित झालं आहे. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये त्या संदर्भातली विषय पत्रिका देखील आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या महासभेमध्ये तरी स्थायी समिती, त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक आणि विषय समित्यांच्या सदस्यांची नेमणूक होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र जी विषय पत्रिका प्रसिद्ध झाली आहे त्या विषय पत्रिकेमध्ये स्थायी समिती, स्वीकृत आणि विषय समित्यांच्या निवडीचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे या सगळ्या पदांसाठी इच्छुक असलेल्यांना पुन्हा आता त्यांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे. ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 5 तारखेला संपन्न झाली होती. या सभेमध्ये स्थायी समितीचे सदस्यांची निवड होईल अशी अंदाज व्यक्त करण्यात येत होता. किंबहुना त्या पद्धतीने विषय पत्रिकेवर देखील विषय घेण्यात आला होता. मात्र अचानक हा विषयच गाळून टाकण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा 18 तारखेला महासभा लागल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र ज्यावेळेस विषय पत्रिका प्रसिद्ध झाली आहे त्यावेळेस विषय पत्रिकेमध्ये स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक आणि विषय समित्यांचा विषयच नसल्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नवी मुंबईमध्ये जे सध्या राजकारण शिजतं आहे त्या राजकारणाचे थेट परिणाम ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील होत आहेत हे जवळपास स्पष्ट झालं आहे. स्थायी समितीसाठी एकंदर 16 सदस्यांची निवड होणार आहे. त्याचप्रमाणे परिवहन समितीचे 12 सदस्य आणि 5 विषय समित्या म्हणजेच शिक्षण समिती, आरोग्य समिती, महिला आणि बालकल्याण समिती, क्रीडा, समाज कल्याण, सांस्कृतिक तसंच झोपडपट्टी पुनर्वसन अशा 5 विशेष समित्यांवर एकंदर 9 सदस्यांची नियुक्ती होणार होती. मात्र आता या संदर्भातला विषय पत्रिकेवर नसल्याने पुन्हा एकदा या सगळ्या इच्छुकांना वाट बघावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलं आहे. अँटीसायक्लॉन याला कारणीभूत असल्याचं हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे. अँटीसायक्लॉन म्हणजे त्यामुळे उशिरा येणारा समुद्राचे वारे. अँटीसायक्लॉन म्हणजे नेमकं काय? अँटीसायक्लॉन म्हणजे वातावरणामध्ये उच्च दाबाचं क्षेत्र तयार होणं. त्यामुळे वरच्या स्तरावरील हवा खाली दाबली जाते, ढग तयार होत नाहीत, आकाश स्वच्छ राहतं, सूर्याची उष्णता थेट जमिनीवर पडते. त्यामुळे जमिनीवरचं तापमान पटकन वाढतं. मुंबईमध्ये नेमकं सध्या हेच घडतं आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या अँटीसायक्लॉनमुळे अरबी समुद्राकडून येणारा थंड समुद्री वारा उशिरा येतो आहे. त्यामुळे दिवसभर गरम आणि कोरडी जमिनीकडची हवा वाहते. तापमान सामान्य तापमानापेक्षा साधारणपणे 6 ते 8 डिग्रीने वाढलं आहे. सध्या काही ठिकाणी 40 अंशच्या आसपास तापमान नोंदवलं जात आहे. या व्यतिरिक्त देखील आणखीही काही कारणं आहेत. पूर्वेकडून येणारी गरम वारं हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे. शहरातील अर्बन हीट आईसलँड इफेक्ट, त्याचप्रमाणे मार्चमध्ये हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे देखील तापमान वाढ होतो आहे. आता साहजिकच पुढचा प्रश्न आहे की हे तापमान कधी कमी होणार आहे? अँटीसायक्लोनचा इफेक्ट आगामी 1 ते 2 दिवसामध्ये कमी होईल. त्यानंतर मुंबईतलं हवामान पुन्हा एकदा सामान्य होईल असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सी ब्रीज पुन्हा एकदा मजबूत झाल्यानंतर तापमान साधारणपणे 35 अंशांपर्यंत खालती येईल असं देखील या निमित्ताने हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंब्रा दिवा परिसरात बंद घरांना लक्ष्य करत तब्बल 48 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडनं सुमारे 1,39,00,000 रुपये किमतीचे 1.3 किलो वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. शिवाजी संते, वय वर्ष 31 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो टिटवाळा येथे राहणार आहे. गेल्या 2 वर्षांपासून मुंब्रा दिवा परिसरात बंद घरांचे दरवाजे आणि खिडक्यांचे ग्रिल उचकटून घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 48 गुन्हे दाखल झाले होते. पोलीस आयुक्त आशुतोष टुमरे
यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा घटक क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या पथकाने तपास सुरू केला. CCTV फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून 2 मार्च रोजी टिटवाळा येथून त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्याच्याकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती या संदर्भात पोलिसांनी दिली आहे. गेल्या 2 वर्षापासून च्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API गोगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती. ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्या शेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा आणि 2 दुचाकींना धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या 20 फूट खड्ड्यामध्ये पडली. ही घटना काल पाचपाकडी येथे सायंकाळी 7च्या दरम्यान घडली. या अपघातामध्ये कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघेजण जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकीचे देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रिया या आधारवाडी कल्याण इथे राहणाऱ्या व्यक्तीला डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिथिलेश पासवान
आधारवाडी कल्याण यांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख यांच्या पायाला मुकामार लागला आहे. बघा असं कळलं की गाडी आपण कस्टमरला टेस्ट ड्राईव्ह देतो, तर आपल्याकडे कस्टमर आले होते. त्यांचे मिस्टर होते, त्यांची पत्नी होती व त्यांचा मुलगा होता. तर आपण त्यांचे व्हॅलिड डॉक्युमेंट घेऊन म्हणजे लायसन व त्या जे रीतसर प्रोसिजर ती करून आपण त्यांना टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी पाठवली होती. त्यावेळी आमचा कस्टमर ॲडवायझर पण त्यांच्यासोबत होता. तर टेस्ट ड्राईव्ह देता देता ती गाडी ऑटोमॅटिक होती. टाटा सियारा डिझेलमध्ये ऑटोमॅटिक गाडी होती. तर ते त्यांचा एक्सिलेटरवर पाय पडून त्यांचा कंट्रोल सुटल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. पण देवाच्या दयाने एक मोठी जीवितहानी होण्याची टळलेली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर आपली निवड व्हावी यासाठी अनेक इच्छुकांनी लॉबिंग केलं होतं. अनेक नेत्यांच्या उमरे झिजवले होते. मात्र आता पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचं गठन पुढे जाईल अशी लक्षणं दिसू लागली आहेत. आज या संदर्भातली विषयपत्रिका जाहीर झाल्यानंतर तर अनेक जण आता अक्षरशः राजकीयदृष्ट्या नाराज झाले असतील यात अजिबात शंका नाही. ठाणे महानगरपालिकेची स्थायी समिती म्हणजे ठाणे महानगरपालिकेची तिजोरी आहे. या स्थायी समितीतून शहरातले अनेक मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स हे दिले जातात. मात्र आता पुन्हा एकदा स्थायीच्या सदस्यांची निवड लांबणीवर केल्याने स्थायी समिती नेमकी गठीत होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सध्या तरी ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सगळे विषय महासभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात आले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी ठाणे महानगरपालिकेची स्थायी समितीची ही गठीत होणार नाही हे जवळपास स्पष्ट होऊ लागलं आहे. ठाणे शहरातील व्यावसायिकांना सुरळीतरित्या सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर आगामी 2 ते 3 दिवसात ठाणे शहरातील हॉटेलं बंद अशी भीती ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री रत्नाकर शेट्टे यांनी आज एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. हॉटेल असोसिएशनच्या वतीने सध्या सुरू असलेल्या गॅस तुटवड्यासंदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बाब लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार असल्याचं देखील श्री रत्नाकर शेट्टी यांनी सांगितलं. शहरामध्ये सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा होतो आहे. एकीकडे रेग्युलर सप्लायमध्ये गॅसचा पुरवठा होत नाही, मात्र काळा बाजारातून सिलेंडर मिळतात याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. गॅस सिलेंडरचा प्रचंड मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. 1800 रुपयाचं सिलेंडर 5-5 हजार रुपयामध्ये विकलं जात असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं आहे. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना यावर हॉटेलचे दर वाढवणं हा पर्याय नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. लवकरात लवकर काळा बाजार बंद करून सप्लाय व्यवस्थित रेग्युलर सुरू करावा अशी अपेक्षा देखील यावेळेस हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर या बाबी घालण्यात येतील अशी माहिती देखील त्यांनी दिली. मात्र काळा बाजारावर लवकरात लवकर नियंत्रण आणलं पाहिजे याकडे देखील हॉटेल व्यावसायिकांनी लक्ष वेधलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली जात असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झाला. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ
बघा ना, हे 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवसासाठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. पोलीस कमिशनरला रिपोर्ट करणार. काय म्हणू पोलीस कंप्लेंट द्यायची? तर काळा बाजाराच्या विरुद्ध हो, कायदा आम्ही झालेला आहे. तुम्ही आम्ही देणार आहे. मॅनेजमेंट तुमचं असेल, हो तक्रार हो करणार आहे. तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे, त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही हे देणार. एकीकडे सिलेंडरचा तुटवडा आहे, दुसरीकडे 1870 रुपयाचा गॅस 2200 रुपयावर मध्ये गेलेला आहे. व्यावसायिक गॅस आहे, त्या संदर्भात तुम्ही काही मागणी? नाही, 2200ला भेटत नाही हो. 1835 रुपये गव्हर्नमेंट रेट आहे आजचे दिवस. 19 किलोची आजचे दिवस तुम्हाला 4000 5000च्या कमी सिलेंडर भेटत नाही. ब्लॅक मध्येच भेटतात. गोडाऊन मध्ये तुम्हाला रेग्युलर सप्लाय देतच नाही ते लोक. नाही, आज एक देवे बोलतात. आम्हाला 8 सिलेंडर दिवसाला लागणार असेल 2 देतात, म्हणजे 25% देतात. 75% मी बोलतो ब्लॅकच करतो ते. येत्या काळात लग्न सराई आहे, हॉटेल व्यावसायिकांनी अगोदर ऍडव्हान्स बुकिंग वगैरे केलेलं असतं. हो. अशाला पर्याय म्हणून काय आपण? तर याला आम्ही कॅन्सलच करायला लागेल. याबाबत जर राज्य सरकारने काही तोडगाच काढला नाही, हो, तुमची काय तयारी आहे? आमची हॉटेलमध्ये टाळे लावायचीच आमच्याकडे पर्याय, बाकी काही नाही आमच्याकडे. आता मार्च मध्ये लाईन्स रिन्यूअल. हा, मग मार्च मध्ये आता FL3 ची रिन्युअल आहे, ते पण आता 10% कर वाढवून ठेवलेलं आहे. दर वर्षात 10% 15% म्हणून मागच्या वेळी 15 झालं, आता परत 10% वाढलेलं आहे. असं पण ठाण्यामध्ये बरंच हॉटेल ठाण्यात नाही, आता महाराष्ट्रामध्ये हॉटेल बंद होणार आहे एक्साईज फीज मुळे. त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्या पण हे भेटतात ना गॅसमध्ये. या संदर्भात तुम्हाला भेटणार होता म्हणजे मुख्यमंत्री झाले? हो, हारवाल्याने आज मुख्यमंत्रीला भेटणार आहे. मागे काल छगन भुजबळ साहेबांना पण भेटलेलं आहे गॅस बद्दल हे. आणि आज एक्साईज बद्दल CM साहेबांना मुंबई कमिटी, आमची आर कमिटी भेटणार आहे. आणि आम्ही पण आज उद्यामध्ये शिंदे साहेबांना भेटणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.